नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघायचं आहे खरवस कसा करायचा, कारण तो मी आत्ता बनवत आहे। मी ज्याच्याकडून दूध घेते त्यानेच हा पहिल्या दिवसाचा चीक मला दिलेला आहे। आता हा पहिल्या दिवसाचा असल्यामुळे त्याच्यात जेवढंच तेवढं दूध घालावं आपल्याला लागणार आहे। दूध घालायचं आहे, साखर घालायची आहे, वेलची पावडर, काजू बदाम पिस्ता काप आणि या बाजूला एक रिकामा डबा इथे मी ठेवला आहे, त्याच्यात हा आपण खरवस ठेवायचा आहे। इथे कढई पण मी ठेवलेली आहे, पाणी गरम झालेलं आहे। हे पहा, कढईत पाणी ठेवलं आहे, एक जाळी ठेवली आहे आणि लिंबू का घातला आहे तर लिंबू घातल्यामुळे आपली कढई खराब होणार नाही। चला तर मग आता आपण खरवस बनवायला घेऊया। हा चीक बाजारात 300 रुपयाप्रमाणे मिळतो, 300 रुपये लिटर। पण आता हा त्याने दिला आहे तर आपण खरवस बनवून घेऊया। त्याच्यात थोडंसं दूध मी घालणार आहे, कारण जास्ती दूध मी घालणार नाही आहे। दूध जास्त जेवढ्याच तेवढं लागेल, पण ते जर का आपण घातलं तर आपला खरवस खूपच मऊ होतो, हा थोडा खुटखुटीत होईल। आता मी हे सर्व अंदाजानेच करत आहे। आता ह्याच्यात आपण घालून घेऊया साखर। साखरही मी अंदाजाने घालणार आहे। याच्यात गूळ घातला तरी पण चालून जातं, गुळाने पण अतिशय उत्तम होतो खरवस। पुढच्या वेळेस जेव्हा मी चीक आणीन तेव्हा आपण गुळाचा खरवस करूया। आता ही वेलची पावडर घालायची आहे, पण वेलची पावडर काय होतं माहिती आहे, वर बसत नाही, ती तळाला निघून जाते। तरी पण आपण घालायची आहे, कारण ह्याचा स्वाद त्याला खूप छान लागतो। आता ही साखर विरघळवून घेऊया आणि जो रिकामा डबा बाजूला ठेवला आहे त्यामध्ये हे मिश्रण घालूया। वर काजू बदामचे काप घालूया। आपलं पाणी तयार झालेलं आहे उकळून, त्याच्यामध्ये हा डबा ठेवूया, वर झाकण ठेवूया। 21 मिनिटांमध्ये आपला खरवस बनून जाईल। हे पहा, साखर विरघळली आहे। आता मी हे डब्यामध्ये ओतून घेत आहे। हे एका डब्यात बसणार नाही, आपण आधी हा एक डबा लावूया आणि नंतर मग दुसरा डबा परत लावूया। आता हा काही फुलत वगैरे नाही, त्यामुळे हा भरला डबा तरी पण चालून जाईल। आता ह्याच्यातही थोडीशी वेलची पावडर मी घालून घेतलेली आहे आणि हे काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेतले आहेत। आता आपण हा डबा आपल्या कढईमध्ये ठेवायचा आहे। बघा, ओतताना इथे सांडलेलं आहे, आता ते पुसून घ्यायला लागणार, ते पुसून घ्यायचं आपण। हे पहा, आपण डबा आता ह्या पाण्यात कढईमध्ये पाणी ठेवलं आहे, लिंबाची फोड घातली आहे आणि हा डबा आता मी ह्याच्यात ठेवून घेतला आहे। हा डबा भरलेला आहे, हा आता फुलणारी गोष्ट नाही आहे, त्यामुळे हा डबा भरून ठेवला तरी चालून जाईल। आता हे ओतताना का सांडलं तर व्हिडिओ मी स्वतः एकटीच बनवत असते, त्यामुळे अंदाज आला नाही आणि ते थोडंसं सांडलं। असू दे, ते मी पुसून घेणार आहे। आता हे पाणी गरम आधी मुद्दाम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला खरवस झटकन तयार होईल। आता ह्या डब्यालाही झाकण लावलं आहे आणि वरूनही झाकण ठेवणार आहे। आता हे 10 मिनटं मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे, 20 मिनटं ठेवायचं आहे। 20 मिनटानंतर आपला खरवस मस्त बनवून जाणार। आपण खरवस झाल्यावर त्याच्या वड्या पाडूया आणि मग बघूया खरवस कसा झाला। आता हे जे उरलेलं मिश्रण आहे ते दुसऱ्या डब्यात मी घालून घेणार आहे। हे पहा, आपण कढईत जो खरवस करायला ठेवला तो झालेला आहे। आता हे दुसरं भांडं मी तुम्हाला दाखवून घेतलं आहे, डबा ठेवताना दाखवला होता, आता हे दुसरं भांडं ठेवलेलं दाखवत आहे। पहा, अशी सुई काढून घ्यायची। हा पहा, खरवस झालेला आहे। 20 मिनिटांमध्ये हा खरवस तयार होतो। आता हा गार होऊ दे, मग आपण ह्याच्या वड्या पाडूया आणि मग खाऊया खरवस। हे पहा, आपला खरवस तयार झालेला आहे। बरोबर 20-20 मिनिटांमध्ये हा शिजून तयार झालेला आहे। मी तुम्हाला सांगितलं की नाही खरवस करताना की आपण दूध कमी घालायचं आहे। दूध कमी घातल्यामुळे हा जरा घट्ट झाला आहे। दूध जेवढाच तेवढं घातलं तर तो मऊ होतो, एकदम मऊसूत खरवस होतो। आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया। आता मी एका हातात मोबाईल पकडला आहे, एका हातात वड्या पाडणार आहे। मी आता ह्याच्या वड्या पाडून घेते आणि तुम्हाला दाखवते। वड्या एकदम छान पडतात, हे पहा। आता हे बदाम आणि काजू वरती तरंगल्यामुळे त्याला थोडंसं आपल्याला कठीण जाईल, पण ठीक आहे, आपल्याला काजू बदामची चव हवी आहे त्याला। नाहीतर तुम्ही प्लेन जरी खरवस ठेवलात तरी चालून जातो।
किंवा मग मिक्सरला हे काजू आणि बदाम लावायचे, ह्याची पावडर ह्याच्यात मिक्स करायची, म्हणजे हे असं वर दिसणार नाही आणि खरवस अतिशय रुचकर लागतो. चला मी आधी वड्या करून घेत आहे आणि मग तुम्हाला एक वडी हातात घेऊन दाखवत आहे आणि ती मी स्वतःच खाणार आहे. हे पहा, मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत, इथेही पाडून घेतल्या आहेत. एक वडी इथे सुद्धा हे बघा अशी मी काढून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. एकदम मऊ छान खरवस झालेला आहे. ही साखर घातली, याच्याऐवजी तुम्ही गूळही घालू शकताय. गूळ असाच घालायचा आहे साखरेसारखा आणि गूळ विरघळल्यावर खरवस शिजायला ठेवायचं आहे. ही पहा, ही वेलची पावडर आहे. ही वेलची पावडर अशी तळात जाते, पण तरीसुद्धा ही घालायची, कारण वेलची पावडरची चव याला फार सुंदर लागते खायला. आपण जेव्हा हा खातो तेव्हा वेलची पावडर आपल्याला छान वाटते. आता हा खरवस तुम्ही अवश्य घरी असा करून पहा. पहिल्या दिवसाचा चीक असेल तर दुप्पट जेवढ्याच तेवढं दूध लागतं. दुसऱ्या दिवसापासून दूध थोडं थोडं कमी होतं. आता हाच खरवस जर का तुम्हाला असं करायला येत नसेल तर एक गोष्ट करायची, जेव्हा चीक घेता तो थोडासा वाटीत ठेवून बघायचा, त्याचा खरवस करून बघायचा. तो जर जास्ती घट्ट झाला तर दुधाचं प्रमाण आपल्याला ठरवता येते. आता हा खरवस मी आता ही वडी खाणार आहे. तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट अशाच एका रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. मी आता खरवस खाणार आहे.